मुंबई पुण्यामधल्या टॉप 9 घडामोडींचा आढावा घेऊया। सायन रेल्वे पुलाच्या उद्घाटनाला अखेर मुहूर्त सापडला। 15 ऑगस्टला पूल वाहतुकीसाठी खुला होणार, मुंबई महापालिकेची माहिती। गोरेगाव पूर्व परिसरातील अनेक भागामध्ये 10 मार्च रोजी 24 तास पाणीपुरवठा बंद असेल। लिंक रोडच्या कामांमुळे मोठा फटका। 10 मार्च रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 11 मार्च सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद असणार। बीएमसीच्या आरोग्य विभागाकडून महापालिका रुग्णालयांसाठी कॅज्युअलिटी प्रोटोकॉल लागू। रुग्णांची 30 मिनिटांमध्ये तपासणी करा। बीएमसीचा रुग्णालयांसाठी नवीन नियम। रुग्णालयामध्ये आल्यानंतर प्रथम त्याला दाखल करून स्थिर करणं आवश्यक असल्याचीही सूचना। वांद्रे कुर्ला संकुलामध्ये बीएससीला जमीन हवी। बीएससीचे व्यवस्थापकीय संचालक सुंदर राममूर्तींनी मुख्य नियामक अधिकारी कमला कंथाराज यांच्यासह एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ संजय मुखर्जींची भेट घेऊन या संदर्भातली चर्चा केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामधील उड्डाणपुलाचं फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित। उड्डाणपुलामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी कमी होणार। विक्री अभावी धूळ खात पडलेल्या घरांची विक्री करण्यात म्हाडाला यश। विरार बोळींच गोठेघर भंडारलीमधील 5376 घरांची विक्री। 800 कोटींचा महसूल प्राधिकरणाच्या तिजोरीमध्ये जमा। लॉटरीशिवाय मिळणाऱ्या म्हाडाच्या घरांना अर्जदारांची उत्स्फूर्त पसंती। अवघ्या 2 दिवसांमध्ये 54 घरांची विक्री। ताळदेव, भायखळा, लोअर परळ, वडाळा, जुहू, कांदिवली, मालवणीमधील 118 घरांचा यामध्ये समावेश। महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात तत्काळ दाद मागणं शक्य होणार, यासाठी राज्य महिला आयोगाकडून विशेष पोर्टल तयार। पुणे जिल्ह्यातील 28 कॉलेजमध्ये आपले सरकारद्वारे विद्यार्थ्यांना दाखले मिळणार। जिल्ह्यातील 12 महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून आपलं सरकार सुरू करण्यासाठी परवानगी। एका प्रमाणपत्रासाठी ₹32 शुल्क महाविद्यालयाला शासनाकडून दिलं जाणार।